मैत्रिणींनो नमस्कार, मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो बघू शकता आपण आजच्या व्हिडिओमध्ये मधुबाला ब्लाऊजचं संपूर्ण कटिंग बघणार आहोत आणि त्यानंतर स्टिचिंग पण बघणार आहोत। तर बघा मधुबाला ब्लाऊज कसं कट करायचं हे संपूर्ण डिटेल्स मी तुम्हाला सांगणार आहे। सर्व चार्ट्स आणि तुम्हाला सगळे चार्ट्स फॉर्म्युला सहित मी तुम्हाला कटिंग सांगेल। तर आपल्या चॅनलवरती राजाराणी कोचिंग पद्धतीचे सगळे व्हिडिओ असतात। तर बघा जेणेकरून सगळ्यांना आपल्या व्हिडिओंची मदत होईल। जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल। ज्यांना कोणाला पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर त्यांना डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देईल, ते पेपर पॅटर्न ऑर्डर करू शकतात। ज्यांनी कोणी माझ्याकडून पेपर पॅटर्न ऑर्डर केलेले आहे त्यांना परफेक्शन मिळालेला आहे, त्याचेसुद्धा तुम्हाला रिव्ह्यू मी शेअर करेल। ज्यांनी कोणी पेपर पॅटर्न घेतलेले आहेत त्यांना ब्लाऊज कसे बसले। तर चला आता आपण पुढे जाऊयात। मधुबाला ब्लाऊजचं कटिंग आपल्याला करायचं आहे। तर बघा मधुबाला ब्लाऊज आपला कसा असेल हे मी तुम्हाला एक डायग्राम सांगते। बघा हा आपला ब्लाऊज असेल, इकडे हा असा बोटनेक असेल, इथून तो राऊंड असेल, इथे एखादा राऊंड शेप घ्यायचा, इथं तुम्हाला हवा तो पॅटर्न तुम्ही घेऊ शकता। तसं नाही की मी राऊंड घेतला म्हणून तुम्ही पण राऊंडच घेतला पाहिजे। क्लिअर आहे सगळ्यांना? त्यानंतर हे जे काही हा पार्ट आहे इथून आपला ब्लाऊजचा वरचा कलर वेगळा असेल आणि खालचा वेगळा असेल। क्लिअर आहे सगळ्यांना? दोन कलरमध्ये आपला ब्लाऊज असणार आहे। मधुबाला ब्लाऊज हा बॅक पार्ट आहे। जर का आपण ब्लाऊजचे डायग्राम पहिले जसं करून टाकली किंवा आपण ड्रॉ करून घेतली तर आपल्याला पहिलेच समजेल की आपला ब्लाऊजचा पॅटर्न कसा असणार आहे। त्यानंतर हा आपला फ्रंट पार्ट असेल। तर आपल्या चॅनलवरती आता जे काही व्हिडिओ येतील ते काही व्हिडिओ मी अगदी डिटेल्समध्ये टाकणार आहे। तर आपल्या चॅनलवरती जे कोणी आपल्या चॅनलचे मेंबर असतील, मेंबरशिप असते ती तुम्हाला घ्यायची असते, तर जे कोणी आपल्या चॅनलचे मेंबर्स असतील त्यांनाच ते व्हिडिओ दिसतील। अगदी क्लासेस मी त्याच्यावरती सुरू करणार आहे। तर ज्यांना कोणाला आपल्या क्लासचं मेंबर व्हायचं असेल, आपल्या चॅनलचं मेंबर व्हायचं असेल तर ते होऊ शकतात। तिथं सबस्क्राईबच्या शेजारी जॉईन असं तुम्हाला ऑप्शन दिसेल, तिथं जाऊन तुम्ही जॉईन करायचं आहे। हे बघा इथून आपला प्रिन्सेस कट असेल इथून, आणि हा आपला जो काही मधुबाला ब्लाऊजचा शेप आहे हे बघा इथून हा पूर्ण असा तुमचा ब्लाऊज असेल। इथून आपला प्रिन्सेस कट जाणारा आहे तो आपला ऑलरेडी असतोच। तर मी इथे तुम्हाला एक कलर करून दाखवते की आपला ब्लाऊज कसा असेल। हे बघा मैत्रिणींनो, फक्त तुम्हाला जस्ट एक दाखवण्यासाठी मी करून दिलेले आहे। असं कलर्स मी भरलेले आहे। असं आपल्याला दोन कलरमध्ये आपला ब्लाऊज असेल, तुम्ही इथं कुठलाही कलर घेऊ शकतात। हा झाला आपला बॅक आणि हा झाला आपला फ्रंट। क्लिअर आहे सगळ्यांना? तर आता ह्या संपूर्ण ब्लाऊजचं आपलं कटिंग कसं असेल हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला साईजनुसार हा गड्याचा कुठलाही आकार देताना कसा द्यायचा किंवा तुमच्या साईजनुसार हा तुमचा आकार मागे किती मोठा हवा, किती ब्रॉड हवा, फ्रंटमध्ये तुम्हाला हा शेप कसा द्यायचा आहे मधुबाला ब्लाऊजचा, त्यानंतर गड्याचा आकार कसा असेल, तर तुम्हाला शोल्डर वगैरे किती ठेवायचं असेल, हे सगळे पॉईंट्स तुमच्यासोबत क्लिअर होणार आहे। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला
तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. डायग्राम बघून तुमचं लक्षात आलं असेल की आपला ब्लाऊज कसा असणार आहे, म्हणून तुम्हीसुद्धा सगळ्यात आधी बघा, जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग करायला घेतो तेव्हा, किंवा स्वतःचा असू द्या किंवा कस्टमरचा असू द्या, तेव्हा आपल्याला असं वाटतं की ह्या कपड्यापासून कसं ब्लाऊजला आपण कसा लुक देऊ शकतो, आपण ब्लाऊज कसा क्रिएट करू शकतो, ब्लाऊजचे नवीन नवीन फॅन्सी पॅटर्न हे आपल्याला लक्षात येतं. तर ते आपण सगळ्यात आधी ड्रॉईंग करायचं. ऐन वेळेला जर का आपण कटिंग करायला बसलो आणि तेव्हा आपण जर का विचार करत बसलो की कसा घेऊ, तर एवढं सगळं ऐन वेळेला तुम्ही गोंधळून जातात आणि उगाच काहीतरी दुसरा पॅटर्न क्रिएट होऊन जातो. तर जेव्हा तुम्ही सगळ्यात आधी असा काहीतरी ड्रॉईंग केली की नाही, मला या ठिकाणी मला असा पॅटर्न क्रिएट करायचा आहे, मी एक कपड्यात शिवणार आहे, मग वेगळे कलर वापरून ब्लाऊज शिवणार आहे, हे सगळं तुम्ही तुमच्या आयडियानुसार पॅटर्न क्रिएट करू शकता. त्याआधी तुम्हाला अशा पद्धतीने ड्रॉईंग करून घ्यायची आहे. तर बघा, तुम्हाला समजलं असेल की आपला आजचा ब्लाऊजचा पॅटर्न काय असणार आहे. तर चला आता मी हे साईडला ठेवते आणि आता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया. सगळ्यात आधी आपल्याला वरती शोल्डर टाकायचं असतं. बघा, मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगत असते, तुम्हाला फक्त जी प्रोसेस आहे ती तुम्ही व्यवस्थित लक्षपूर्वक बघा. ही जी काय आपली शोल्डरची प्रोसेस आहे आणि प्रिन्सेस कटची प्रोसेस आहे, तो तुमची प्रत्येक ब्लाऊजमध्ये सेम असणार आहे. तसं मी तुम्हाला पुढे पण सांगणारच आहे. चला, तर आता आपण इथं वरती शोल्डरचं माप टाकून घ्यायचं. तर शोल्डर जे काही असेल तुमचं पूर्ण, तुम्ही बॉडी मेजरमेंट घेणं परफेक्ट असेल तरच तुमचा ब्लाऊज पण परफेक्ट बसेल. बॉडी मेजरमेंट अगदी परफेक्ट घ्या. आपल्या चॅनलवरती बॉडी मेजरमेंट कसे घ्यायचे याचा व्हिडिओ पण आहे. तर जे काही तुमचं टोटल शोल्डर असेल त्याचं तुम्हाला डिवाइड 2 करायचं आहे. माझं शोल्डर आहे 14ला डिवाइड 2 केलं किती मिळेल मला? 7 इंच. तर आता तुमचं शोल्डर इथं कितीही असलं, प्रत्येकाच्या साईजनुसार शोल्डर हे वेगळं येतं. तर इथं जे काही तुमचं शोल्डर असेल त्याचं निम्मं टाका. त्याचं निम्मं टाकलं, जिथं आपण शोल्डर मार्क केलं तिथून 1 इंच डाऊन जायचं आहे. प्रत्येक मापासाठी 1 इंच डाऊन जाणे कंपल्सरी असेल. त्यानंतर बंद बाजूकडून 2.5 इंचावरती मार्क करायचं. बंद बाजूकडून 2.5 इंच आणि इथून 1 इंच डाऊन गेलो, हे सर्व मापांसाठी सेम असेल. आता हे 2.5 इंच आणि 1 इंच डाऊन दोन्ही मार्क लक्षात घेऊन एक क्रॉस लाईन मार्क करून घ्यायची. हे बघा, एक आपण क्रॉस लाईन मार्क करून घेतली. आता आपल्याला मुंड्याचं मार्किंग करायचं, आर्महोल ड्रॉ करायचा आहे. तर मुंडा मार्क करण्यासाठी सूत्र असेल, जेव्हा तुमची छाती 28 ते 31 असेल तेव्हा तुम्हाला बॅक नेक, आपला जो काही ब्लाऊजचा पॅटर्न आहे तो बॅकमध्ये कसा आहे, बॅक नेक. तर आपल्याला सगळ्यात आधी बॅकपार्ट आपण ड्रॉ करतोय, लक्षात घ्या कोणता आहे, पॅक आहे. तर बघा, पॅकनेक असेल तेव्हा आपल्याला मुंड्यासाठी कोणतं सूत्र वापरायचं आहे, जेव्हा तुमची छाती 28 ते 31 असेल तेव्हा तुम्हाला छाती डिवाइड 6 प्लस 1.5 इंच करायचं आहे. जेव्हा तुमची छाती 32 ते 41 असेल तेव्हा तुम्हाला छाती डिवाइड 6 प्लस 1 इंच करायचं आहे. आणि जेव्हा तुमची छाती 42 किंवा 42च्या पुढे प्लस असेल तेव्हा तुम्हाला छाती डिवाइड 6 प्लस अर्धा इंच करायचं. आता माझी छाती आहे 31 इंच, तर 28 ते 31 असेल तेव्हा पॅकनेकसाठी सूत्र काय असेल, छाती डिवाइड 6 प्लस 1.5 इंच. तर छाती आहे 31 इंच, डिवाइड 6 केलं इज इक्वल टू किती मिळालं, 5.16 प्लस त्याच्यामध्ये 1.5 इंच ॲड केलं किती मिळेल, 6.66. तर आता कॅल्क्युलेटरमध्ये एवढे सगळे आकडे आलेले आहेत, बघू शकता. तर तुम्हाला ज्यांना कोणाला समजत असेल त्यांना ठीक आहे, पण ज्यांना कोणाला कॅल्क्युलेटर कसं बघायचं हे कळत नसेल तर त्यांना मी सांगते. पहिला जो काही अंक असेल त्याच्यापुढे बघा असा छोटासा असा पॉईंट असतो, त्या पॉईंटच्या पुढे फक्त आपल्याला 2च अंक गृहीत धरायचे, त्याच्यापुढे बाकी कितीही असू द्या त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. तर 6.66, तर 6.66 म्हणजे आपण किती घेऊ शकतो, 5.5 इंच, त्यावरती एक लाईन, 6.5 इंच, त्यावरती एक लाईन इतकं किंवा 6.5 इंच इतकं आपण घेऊ शकतो. 6.5 इंच मी इथं मुंडा घेते.
जिथं आपण मुंडा मार्क केला तिथून एक सरळ लाईन मार्क करायची. तर मुंडा मार्क केल्यानंतर ही जी काही सरळ लाईन मार्क करतो ती मिळेल आपल्याला छातीची लाईन. आता आपण छातीचं मार्किंग करायचं. जेव्हा आपला नेक पॅक असतो तेव्हा पॅक नेकमध्ये आपल्याला छातीमध्ये 2.5 इंच लूजिंग ॲड करायचं आहे कंपल्सरी. पॅक नेक असेल तेव्हा तर छाती आहे 31 इंच. 31मध्ये प्लस 2.5 म्हणजे 2.5 इंच केलं किती मिळालं 33.5 इंच. नंतर मग त्याला डिवाइड 4 करायचं किती मिळेल 8.37. क्लिअर आहे. तर 8.37 म्हणजे एक तर 8.25 इंच, एक तर 8.25 इंच आणि त्यावरती एक लाईन इतकं मी इथं मार्क करू शकते. पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेणे कंपल्सरी आहे. आता इथून आपण उंची टाकून घेऊया. तिथे सरळ भागावरती टेप ठेवायचा. ब्लाऊजची उंची टाकायची. ब्लाऊजची रेडी उंची आहे 14 इंच. तर त्यामध्ये 1 इंच प्लस केलं, 15 इंचावरती एक मार्किंग केलं. जिथं आपण उंची मार्क केली तिथं एक सरळ लाईन मार्किंग करा. कमरेचं मार्किंग करायचं. कमर आहे माझं 26 इंच. तर 26ला डिवाइड 4 करायचं. त्याच्यामध्ये काहीही लूजिंग ॲड करायचं नाही. किती मिळेल 6.5. तुमचं जे काही कमर असेल त्याला डायरेक्टली डिवाइड 4 करा. कमर होतं 26, त्याला डिवाइड 4 केलं 6.5 मिळालं. 6.5 त्यापुढे तुम्हाला पाठीमागे टक्स घ्यायचा असेल तर त्याचं 1 इंच ॲड करायचं. नंतर त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. पण आता मला इथं पाठीमागे टक्स घ्यायचा नाही म्हणून मी डायरेक्टली 1.5 इंच मार्किंग करते शिलाई मार्जिन. त्यानंतर हे 1.5 इंच शिलाई मार्जिन लक्षात घेऊन लाईन्स ड्रॉ करून घ्यायच्या. दोन्ही जोडून घ्यायचे ते दोन्ही मार्किंग. बघा जोडून घेतले. आता मुंडा मार्किंग करायचा. तर बोटनेकमध्ये जेव्हा आपला बोटनेक असतो पॅकनेक असतो तेव्हा मुंडा मार्किंग करण्याची पद्धत वेगळी असते. तर हा 1 इंच डाऊनपासून टेप ठेवायचा आणि छातीच्या लाईनपर्यंत त्याचा पूर्ण असा सेंटर घ्यायचा म्हणजे मध्य काढायचा. जिथं आपण सेंटर घेतला तिथं आता इथून पूर्ण शोल्डर किती असेल पूर्ण शोल्डरमधून अर्धा इंच मायनस करायचं. पूर्ण शोल्डर मी इथं टाकलेलं आहे 7 इंच. त्याच्यामधून अर्धा इंच मायनस केलं मिळालं 6.5 इंच. त्यानंतर इथून आता तेवढंच मार्किंग छातीच्या लाईनवरती करायचं 6.5 इंच. जेवढं तुमचं टोटल शोल्डर असेल टोटल इथं जेवढं तुम्ही मार्क केलं असेल तेवढ्या शोल्डरमधून 1/2 इंच मायनस करून सेंटरवरती मार्क करा आणि जेवढं सेंटरवरती मार्क केलं तेवढं छातीच्या लाईनवरती मार्क करा. आता इथं मुंड्याला आकार देण्यासाठी इथून क्रॉस मार्क किती करायचं ते बघूया. तर जेव्हा तुमची छाती 28 ते 31 असेल तेव्हा तुम्हाला इथून क्रॉस मार्क 1/2 इंच करायचं आहे बॅक पार्टमध्ये. जेव्हा तुमची छाती 32 ते 39 असेल तेव्हा 1 इंच क्रॉस मार्क करा आणि जेव्हा तुमची छाती 40 ते 40च्या पुढे कितीही प्लस असेल तेव्हा तुम्ही इथून 1/4 इंच क्रॉस मार्क करायचं. आता मी इथं क्रॉस मार्क करेल 1/2 इंच. माझी छाती आहे 31 इंच. तर 31 इंच असेल तोपर्यंत 1/2 इंच इथून क्रॉस मार्किंग करायचं आहे. आणि हे जिथं आपण हे एक मार्क केलं मध्यापासून तिथून एक असं स्ट्रेट लाईन मार्किंग करायची. ती लाईन मार्क करून झाल्यानंतर हे पॉईंट असे व्यवस्थित मॅच करा. मुंड्याला आकार द्यायचा. कर्व व्यवस्थित सेट करायचा. नसेल कर्व तर हाताने पण देऊ शकतात, काही हरकत नाही. आता या पूर्ण क्रॉस लाईनचा सेंटर घ्या. सेंटरपासून गड्याची उंची टाकायची. तर सेंटरपासून गड्याची उंची टाकलेली आहे मी 1.5 इंचावरती आणि तिथून एक असं मार्किंग केलं. आता तुम्ही इथं शोल्डर पट्टी ठरवायची आहे की तुम्हाला रेडी शोल्डर पट्टी किती हवी. तर बघा हा गडा आणि गड्यानंतर ही जी काही उरते ती असते रेडी शोल्डर पट्टी. मला रेडी शोल्डर पट्टी हवी आहे 2.5 इंचाची. तर याच्यामध्ये प्लस 1 इंच करायचं.
तर तुमची असेल 3 इंच 4 इंच तर त्याच्यात कंपल्सरी प्लस 1 इंच करायचं आहे. बघा इकडच्या साईडने अर्धा इंच आपलं स्लीव्ज जोडण्यासाठी जाईल आणि इकडच्या साईडने आपलं अर्धा इंच गळ्याला फिनिशिंग देण्यासाठी जाईल. मग जर का आपण 1 इंच मार्जिन मायनस केलं तर टोटल आपली रेडी किती मिळेल 2.5 इंच. तर तुम्हाला हे गृहीत धरून चालायचं आहे. जी पण तुमची रेडी शोल्डर पट्टी असेल त्याच्यात तुम्हाला 1 इंच प्लस करायचं आहे. क्लिअर आहे. तुमच्या आवडीप्रमाणे शोल्डर पट्टी तुम्ही घेऊ शकता. तर 2.5मध्ये 1 इंच प्लस केलं 3.5 मिळालं. आता तिथून इकडे जो काही गॅप मिळाला ती असेल गळारुंदी. तर गळारुंदी किती मिळाली 3.5 इंच. 3.5 इंचला 1 लाईन कमी, तेवढंच 3.5 इंचला 1 लाईन कमी खाली मार्किंग करायचं आणि हे असं सरळ मार्क करा. बॉक्स तयार करायचा. बॉक्स तयार करून झाल्यानंतर इथून गळ्याला आकार द्यायचा. हे बघा गळ्याला आकार देऊन झालेला आहे. आता आपण हे साईडला ठेवून घेऊयात आणि नंतर आपण याच्यामध्ये कोणता पॅटर्न आपल्याला द्यायचा आहे तो पॅटर्न आपण नंतर ठरवून घेऊयात. चला तर मी आता हे साईडला ठेवते आणि फ्रंट पार्ट ड्राफ्टिंग करायला घेते. हे बघा फ्रंट पार्टसाठी पण एक प्लेन पेपर घेतला. जे काही तुमचं टोटल शोल्डर असेल त्या शोल्डरच्या निम्म टाकायचं. जिथं आपण शोल्डर मार्क केलं तिथून खाली 1 इंच डाऊन जायचं. बंद बाजूकडून 2.5 इंचावरती मार्किंग करायचं. दोन्ही मार्क लक्षात घेऊन एक क्रॉस लाईन मार्किंग करायची. जेवढा आपण बॅकमध्ये मुंडा ड्रॉ केला आता आपला हा पुढचा नेक कसा आहे डीप नेक आहे. बघा पुढचा नेक आपला डीप आहे. क्लिअर आहे. तर जेव्हा पण आपला डीप नेक असेल तरीसुद्धा आपल्याला बॅक नेकचं मुंडा वापरायचा आहे सूत्र. तर आपण बॅकमध्ये जेवढा मुंडा मार्क केला तेवढाच फ्रंटमध्ये मुंडा मार्क करायचा 6.5 इंच. तिथून एक सरळ लाईन मार्किंग करायची. सरळ लाईन मार्क केली. आता ह्या क्रॉस लाईनचा सेंटर घ्यायचा. सेंटरपासून टेप ठेवायचा. फ्रंट नेक तुमचा जेवढा असेल तेवढा मार्क करा. शोल्डर टू ॲपेक्स पॉईंट असेल तेवढं तुम्ही इथं मार्क करा. माझा शोल्डर टू ॲपेक्स होता 10 इंच. त्यानंतर ब्लाऊजची जी काही उंची असेल त्यामध्ये 1 इंच प्लस करून मार्किंग करायचं. 14 होती 15 इंचावरती मार्किंग केलं. एक सरळ लाईन मार्क करायची. हा जो काही ॲपेक्स पॉईंटचा आपण मार्किंग केलं तिथं पण अशी एक लाईन मार्किंग करा. गळ्याची लाईन मार्क करायची. इथून आपलं एवढं कंप्लीट झालेलं आहे. छातीचं मार्किंग करायचं. जेव्हा आपण डीप नेकचं मार्किंग करतो डीप नेक ब्लाऊज कट करतो तेव्हा छातीमध्ये 1.5 इंच लूजिंग ॲड करतो. 1.5 प्लस करायचं. तर छाती आहे 31 इंच. 31ला प्लस 1.5 केलं 32.5 मिळालं. नंतर त्याला डिवाईड 4 करायचं. किती मिळेल 8.12 म्हणजे 8 इंच आणि त्यावरती 1 लाईन इतकं मी इथं छातीचं मार्किंग करते. त्यानंतर पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता आपल्याला इथं शोल्डरचं मार्किंग करायचं आहे. तर जेव्हा पण आपण शोल्डर मायनस करायचं असतं जेव्हा आपला डीप नेक असतो. बोट नेक असेल तेव्हा आपण पूर्ण शोल्डर वापरतो. पण जेव्हा आपला डीप नेक असेल तेव्हा आपल्याला इथून शोल्डर मायनस करावं लागतं. तर शोल्डर मायनस करण्यासाठी लागणारे 3 मेजरमेंट कोणते असतात. तुमचा नेक डीप किती आहे. नेक डीप किती आहे 7 इंच. तुमची ही रेडी शोल्डर पट्टी किती आहे 2.5 इंच. तुमचा नेकचा शेप कुठला आहे अशा पद्धतीचा नेकचा शेप आहे. तर आता आपला हा नेक कोणत्या याच्यामध्ये जातो तर बघा स्वीट हार्ट नेकमध्ये आपला जातो. तर अशा पद्धतीचा आपला हा नेकचा शेप आहे. तर स्वीट हार्ट नेक आहे. कोणता स्वीट हार्ट.
तर मी इथं लिहून देते स्वीट हार्ट. क्लिअर आहे. नेकचा शेप, नेक डीप किती आहे ते आणि तुमची रेडी शोल्डर पट्टी किती आहे, हे 3 मेजरमेंट आपल्याला लागतील. हे 3 मेजरमेंट आता सगळ्यात आधी अशा पद्धतीचे चार्ट असतील. हे चार्ट तुम्हाला घ्यायचे आहे. तिथं वरती हेडिंग दिलेली असते, रेडी शोल्डर पट्टी किती आहे ते. तर 2.5 इंचाची रेडी शोल्डर पट्टी आहे म्हणून मी हा चार्ट घेते. तर ज्यांना कोणाला चार्ट्स वगैरे प्रोव्हाइड करून घ्यायचे असतील त्यांनीसुद्धा व्हॉट्सअपला मेसेज करा, त्यांना मी सगळ्या पद्धतीचे चार्ट्स प्रोव्हाइड करून देईल. चला तर ठीक आहे. तर नेक कोणता आहे आपला, स्वीट हार्ट नेक. नेक डीप किती आहे, 7 इंच आणि नेकचा शेप कुठला आहे, स्वीट हार्ट. तर स्वीट हार्ट आणि 7 इंच. तर बघा 7 इंच आणि स्वीट हार्ट नेक, जिथं दोन्ही बोटं आपले मॅच होतात, मर्च होतात, एकत्र येतात, तेवढं आपल्याला टोटल शोल्डरमधून मायनस करायचं आहे 1.5 इंच. तर टोटल शोल्डर आहे 14 इंच. 14मधून -1.5 1.5 इंच केलं, मिळालं 12.5. नंतर त्याला डिवाइड 2 करायचं, किती मिळेल 6.25 म्हणजे 6.25 इंच. तर इथून आता 6.25 इंचावरती एक मार्किंग करायचं. तेवढंच छातीच्या लाईनवरती मार्किंग करायचं 6.25 इंच. दोन्ही मार्क लक्षात घ्यायचे, स्ट्रेट लाईन मार्क करायची, सरळ लाईन ड्रॉ करायची. क्लिअर आहे. चला, त्यानंतर जेव्हा D1 असेल तेव्हा आपल्याला इथून हे शोल्डर स्ट्रेट करून घ्यायचं आहे. शोल्डर स्ट्रेट केलं, मुंड्याला आकार देऊन घ्यायचा. मुंड्याला आकार देण्यासाठी पूर्ण ह्या सरळ लाईनचा सेंटर घ्या. सेंटरपासून 1/2 इंच आतमध्ये यायचं आणि इथून अशी थोडी नॉर्मल क्रॉस लाईन मार्क करायची. नॉर्मल क्रॉस लाईन मार्क करायची. इथून आता आपल्याला मुंड्याला आकार देण्यासाठी क्रॉस मार्किंग करायचं आहे. तर मुंड्याला आकार देण्यासाठी क्रॉस मार्क, जे छाती तुमची 28 ते 31 असेल तेव्हा अर्धा इंच करा. छाती तुमची 32 ते 39 असेल तेव्हा 1/2 इंच करा. जेव्हा तुमची छाती 40 किंवा 40च्या पुढे कितीही प्लस असेल तेव्हा 1 इंच करा. आता मी इथून अर्धा इंचावरती क्रॉस मार्क करते, हे बघा, आणि मुंड्याला आकार द्यायचा. बघा, मुंड्याला आकार दिला, अगदी परफेक्ट आलेला आहे. आता जेवढी रेडी शोल्डर पट्टी असेल त्या रेडी शोल्डर पट्टीमध्ये 1 इंच प्लस करायचं. 2.5 आहे तर 3.5 मिळाली. इथं जेवढी गडारुंदी असेल तेवढीच इथं मार्किंग करायची, 2.25 इंच. बॉक्स तयार करायचा. इथून आता खालून 1.5 इंचावरती मार्किंग करायचं, 2.25 इंचावरती एक मार्किंग करायचं आणि गळ्याला आकार द्यायचा. तुम्ही अगदी पट्टीने सरळ पण देऊ शकतात किंवा तुम्हाला थोडा हलका असा राऊंडमध्ये पाहिजे तर ह्या कर्वने तुम्ही आकार देऊ शकतात. हा कर्व तुम्हाला खूप उपयोगी पडतो. नवीन शिकत आहात तर तुम्ही हा कर्व नक्की मागवा, तुम्हाला खूप सोयीस्कर पडेल. आकार वगैरे देण्यासाठी खूप उपयोगी आहे. महत्त्वाचं आहे तुमचे सगळे आकार परफेक्ट येतील आणि तुमच्या ब्लाऊजमध्ये फिटिंग आणि फिनिशिंगसुद्धा तुम्हाला परफेक्ट मिळेल. क्लिअर आहे. चला पुढे जाऊया. ॲपेक्स टू ॲपेक्स मार्क करायचा. ॲपेक्स टू ॲपेक्स आहे 7 इंच, त्याचा निम्म टाकला 3.5 इंच. इथं जेवढं मार्क केलं त्यामधून अर्धा इंच मायनस करायचं आणि कमरेच्या लाईनवरती मार्किंग करायचं. आता इथं आपल्याला पुढे कमरेचा टक्स मार्क करायचा आहे. तर कमरेचा टक्स घेते मी इथं 2 इंच आणि त्यापुढे कमरेचं मार्किंग. कमर होतं माझं 26 इंच, त्याला डिवाइड 4 केलं, 6.5 मिळालं. तर आता कसं मार्किंग करायचं बघा. हा पहिला टक्स जो पॉईंट मार्क केला तिथून टेप ठेवायचा, किती मिळालं 3. तर लगेच ते 3 इंच इथून ठेवा ह्या लाईनवरती. हा जो काही टक्स आहे आपण मोजण्यात धरायचा नाही. 6.5 इंच कमरेचं मार्किंग केलं आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. क्लिअर आहे. दोन्ही मार्क लक्षात घेते आणि स्ट्रेट लाईन
मार्क करायचे, दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे. दोन्ही मार्क जोडून घेतले आणि हा जो काही टक्स आपण मार्क केला हा पण इथं ॲपेक्स पॉईंटला जो काही प्लस पॉईंट मिळाला त्या प्लस पॉईंटला जोडून घ्यायचं असं. बघा आपलं हे जॉईन करून झालेलं आहे. आता इकडची जी काही फिटिंग बाजूकडची ही क्रॉस लाईन आहे, या क्रॉस लाईनचे 4 भाग करायचे. सगळ्यात आधी एक वेळा इथपर्यंत टेप फोल्ड करा, तिथं एक मार्किंग करायचं. जिथं टेप फोल्ड झालेला आहे परत तिथं एक टेप फोल्ड करा. टेप फोल्ड सेंटरवरती ठेवा आणि इथं एक मार्किंग करायचं. तेवढंच मार्किंग वरती करायचं. असे 4 भाग मिळतात. सगळ्यात खाली जो पॉईंट मार्क केला तिथून आपण अर्धा इंच बाहेर मार्क करायचं. दुसऱ्या पॉईंटवरती पाव इंच इतकं बाहेर मार्किंग करायचं. हे मार्क पट्टीने खाली कमरेला जोडायचं असं स्ट्रेट. तिथून हे पाव इंचाला जोडायचं. इथून इकडे असं जोडा किंवा तुम्ही इथं कर्व सुद्धा घेऊ शकतात. अगदी असा हलकासा आकार द्यायचा. इथून बघा असा. हे जे काही इथं बघा असा नॉर्मल असा पॉईंट दिसतो त्या पॉईंटला मायनस करण्यासाठी हलका असा हाताने राऊंड शेप देऊन द्यायचा. बघा क्लिअर आहे. म्हणजे तुमच्या ब्लाऊजमध्ये कुठेही पॉईंट क्रिएट होणार नाही, असं उचकल्यासारखं किंवा पफ वगैरे दिसणार नाही. आता इकडची लाईन मोजा किती आली, 5 इंच आणि 1 लाईन इतकी. तेवढंच आता इकडचा आकार व्यवस्थित टेप ठेवायचा आणि मोजायचा. 5 इंच आणि 1 लाईन इतकं मार्किंग करायचं. इथं जेवढं तुम्हाला मिळालं, किती मिळालं, पाव इंच, तर त्याच्या डब्बल तुम्हाला इकडे मार्क करायचं. अर्धा इंच, हे बघा अर्धा इंच इकडे मार्किंग केलं. इथं जेवढं तुम्हाला मिळेल तेवढं तुम्ही त्याच्या डबल तुम्ही इकडे फिटिंग बाजूकडे मार्क करून अशी एक क्रॉस लाईन मार्किंग करायची. हुक आय पट्टीकडे कंपल्सरी अर्धा इंच मायनस करायचं. हे बघा. आता मुंड्यातला टक्स घ्यायचा. मुंड्यातला टक्स किती घ्यायचा, 1.25 इंच. हे सगळे चार्ट्स तुम्हाला मिळतील. ज्यांना कोणाला चार्ट्स हवे असतील त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा. क्लिअर आहे. सगळे चार्ट्स तुम्हाला मिळून जातील. तर इथून आता जेवढा टक्स असेल तेवढं मार्क करायचं. किती आहे, 1.25 इंच. 1.25 इंच टक्स मार्क केला. तो आता इथं जोडायचा ॲपेक्स पॉईंटला. ॲपेक्स पॉईंटला टक्स जोडला. इथून हा टक्स पण जोडायचा आणि ती लाईन थोडी वरती एक्स्ट्रा घ्यायची. तर ती एक्स्ट्रा का घ्यायची ते पण आपण बघूयात. सगळ्यात आधी इकडची लाईन मोजायची. किती आहे, 5 इंच. तेवढंच आता इकडे असं टेप फिरवायचा. जेवढा वरती गेला तेवढं मार्किंग करायचं. फिटिंग लाईनवरती अर्धा इंचावरती मार्किंग करून पट्टीने मार्क करायचं. असा बॉक्स तयार करायचा. बॉक्स तयार केला. त्या बॉक्समधून नवीन मुंड्याला आकार द्यायचा. हे बघा नवीन मुंड्याला आकार देऊन झालेला आहे. जेव्हा आपण हा टक्स मायनस करू तेव्हा बरोबर आपला मुंडा पुढे कंटिन्यू होईल. क्लिअर आहे. बघा इथपर्यंत आपली प्रोसेस ही कंपल्सरी असेल. तुमचा फोरटक्स ब्लाऊज असू द्या, तुमचा मधुबाला ब्लाऊज असू द्या, तुमचं प्रिन्सेस कट असू द्या, 3 पीस प्रिन्सेस कट असू द्या, कटोरी असू द्या, कोणताही ब्लाऊज तुमचा असू द्या, तुमची ही इथपर्यंतची प्रोसेस ही कंपल्सरी राहणार आहे. क्लिअर आहे. चला आता आपल्याला मधुबाला ब्लाऊजचा हा जो काही शेप आहे बघा, हा जो काही शेप आहे हा तुम्ही प्रत्येक मापानुसार कसा देऊ शकतात हे आपण बघूया. चला तर
त्याच्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला हे जेवढं पण आपण ड्राफ्टिंग केलेलं आहे हे सगळं कट करून घेऊया. गळ्याचा आकार पण कट करायचा. तर बघा आता इथं आपला एक पॉईंट राहिलेला आहे, तो पॉईंट पण मी तुम्हाला क्लिअर करते. जेव्हा आपला नेक चेस्ट लाईनपेक्षा खाली जातो तेव्हा आपल्याला इथून पाव इंच मायनस करायचं आहे. तर आपला नेक बरोबर चेस्ट लाईनच्या बरोबर आहे, तरीसुद्धा आपण इथून पाव इंच मायनस करायचं. 0.25 इतकं क्लिअर आहे. बघा ते मी कट करते, लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचा. स्किप करून बघतात आणि मेन पॉईंट स्किप करून देतात. क्लिअर आहे. इथं थोडं असं एक्स्ट्रा कट करायचं. आता हा जो काही टक्स आहे हा टक्स मायनस करून घेऊयात, म्हणजे ही इकडची लाईन बरोबर अशी पकडायची. आणि ह्या दुसऱ्या लाईनवरती अशी ठेवायची. तर बघा इथं तुम्ही फेविकॉल वगैरेने चिटकवू शकतात, किंवा ते तुमच्याकडे चिकटपट्टी वगैरे असेल किंवा स्टॅपलर असेल त्याच्याने तुम्ही चिटकवून घ्या. बघा मी चिटकवून घेतलं. आणि हा जो काही मुंडा आहे मुंडा पण व्यवस्थित कट करून घ्यायचा. बघा इथं मुंड्याचा आकार जर का तुम्हाला थोडाफार मागे पुढे वाटत असेल तर तुम्ही तो व्यवस्थित असा कंटिन्यू करून घ्यायचा पुढे. क्लिअर झालं. हे बघा मुंडा पण मी कट करून घेतला. आता प्रिन्सेस कटला आकार देऊन घेऊया. प्रिन्सेस कटला आकार देण्यासाठी या पूर्ण क्रॉसलाईनचा ॲपेक्स पॉईंटपर्यंत सेंटर घ्यायचा. त्या सेंटरपासून पाव इंच इतकं बाहेर मार्किंग करायचं. इथून खाली अर्धा इंचावरती एक मार्क करायचं. आणि ह्या कर्वने व्यवस्थित असा प्रिन्सेस कटला आकार देऊन घ्यायचा. प्रिन्सेस कटला आकार देऊन झालेला आहे. हा खालचा जो काही टक्स आहे हा टक्स आपण मायनस करून घेऊया. बघा हा टक्स मायनस करून घेतला. आता आपण मधुबाला ब्लाऊजचा शेप कसा द्यायचा ते बघूया. सगळ्यात आधी आपल्याला खाली एक असा बेल्टसाठी मार्क करायचं. तर इथून मी 2.25 इंचावरती एक मार्किंग करते. तुम्हाला खाली तो बेल्ट किती ठेवायचा बघा. बेल्ट म्हणजे कोणता, तुम्हाला हा खालचा पोर्शन आहे जो पिंक कलरचा हा किती ठेवायचा हे तुमच्यावरती डिपेंड आहे. मी 2.25 इंचाचाच ठेवते. इथून पूर्ण मी असं 2.25 इंचावरती मार्किंग करून घेते. आणि पट्टीने सरळ लाईन मार्क करून घ्यायची. जॉईन करून घ्यायचं पट्टीने. हे बघा जॉईन करून झालेलं आहे. आता इथून 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं.
इकडून फिटिंग बाजूकडून इथं टेप नाही ठेवायचा. ही जी काही आतमधली लाईन आहे आपली मेन मार्किंग, तिथून 1.5 इंचावरती एक मार्किंग करायचं. क्लिअर आहे. तर आता हा जो काही कोपरा आहे हा बरोबर ह्या 2.5 इंचाला असा जोडायचा. 2.5 इंचाला जोडला. आता हे 2.5 इंच इकडे अशा राऊंड शेपमध्ये ह्या 1.5 इंचाला जोडायचा आणि हा कोपरा इथं जोडायचा. इथं बघा. क्लिअर आहे. आता इथं बघा, हा जो काही शेप आहे हा शेप देण्यासाठी इथून वरती 1.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आणि बरोबर असा हा आकार द्यायचा इथून. हे बघा आला. आता हा जो काही शेप आहे हा बरोबर आपण असा व्यवस्थित करून घेऊयात. कर्वनी बघा, कर्व तुम्हाला किती उपयोगी पडतो हे पण समजेल. हे बघा, मधुबाला ब्लाऊजचा जो काही तुम्हाला शेप हवा तो मिळून जाईल. खालची योक पट्टी ही जी काही पट्टी आहे ही कट करा. आता हे बघा, ही जी काही हा जो काही खालचा बेल्ट आहे हा बेल्ट असा जोडून घ्यायचा. हे बघा, हे जोडून घेतलं. हा बेल्ट जोडून घेतला. आता आपली इथं बघा फ्रंटमध्ये हुक नाही म्हणून हा पार्ट आपल्याला फोल्ड बाजूकडूनच कट करावा लागेल अस्तरवरती ठेवताना. आता हा जो काही शेप आहे हा बरोबर असा कट करून घ्यायचा. हे बघा, हा जो काही मधला शेप आहे हा पण तुमचा इथं असा, हा जो काही टक्स आहे हा टक्स मायनस होऊन जाईल आणि तुमचा मधुबाला ब्लाऊज हा रेडी होईल. बघा, हा शेप तुमचा लक्षात आला असेल. हा तुमचा पूर्ण शेप आणि इथूनही तुमची अशी क्रॉस पट्टी, ही जी काही बेल्ट आहे हा बेल्ट बघा, हा बेल्ट आणि इथून तुमचा हा जो काही इतका पार्ट आहे हा इतका इथून असा तुमचा नेकचा शेप येईल आणि ह्या पार्टमध्ये तुम्ही वेगळा कपडा अटॅच करू शकता. हे बघा, हा जो काही पार्ट आहे हा इथून आपला बरोबर असा रेडी झालेला आहे. बघू शकता इथून अशा पद्धतीने मधुबाला ब्लाऊजचं संपूर्ण ड्राफ्टिंग आपलं झालेलं आहे. आता आपण बॅक पार्ट ड्राफ्ट करून घेऊया. तर बघा, इथून 1.5 इंच मार्जिन मॅच करायचं. वरती जसं जातं आहे तसं जाऊ द्यायचं. खाली पण आता हे जे काही आहे हे 1.5 इंच मार्जिन बघायचं. इथून पण जसं जातं आहे तसं जाऊ द्या. मॅच केलं. इथून तुम्ही स्ट्रेट पण घेऊ शकतात किंवा इथं तुमचं जेवढं अंतर असेल त्यामध्ये तुम्ही 0.25 एक्स्ट्रा घेऊन पण मार्क करू शकतात. पण मी सेमच अंतर घेतलं आणि इथं थोडंसं नॉर्मल असं स्ट्रेट केलं. कर्व होता म्हणून मी स्ट्रेट केलं. आता इथं जेवढा तुम्हाला मध्ये जेवढा रेडी बेल्ट ठेवायचा आहे त्यामध्ये तुम्ही 1 इंच प्लस करा. मला 2.5 इंचाचा 2 इंचाचा ठेवायचा आहे. मी 3 इंच प्लस केलं. क्लिअर आहे. इथून पूर्ण अशी स्ट्रेट लाईन मार्क करते. बघा, स्ट्रेट लाईन अशी मार्किंग केली. इथून आता मला खाली पण किती बेल्ट रेडी ठेवायचा त्यामध्ये 1 इंच प्लस करेल. मला खाली बेल्ट फक्त 1.5 इंच ठेवायचा आहे. त्यात मी
1 इंच प्लस केलं, 2.5 इंचावरती मार्किंग केलं. इथून एक अशी लाईन मार्क करायची. गळ्याची रुंदी तुमची किती असेल ते ठरवायचं. 3 इंच माझी गळ्याची रुंदी असेल. सेम वरती पण ठेवायची. बॉक्स तयार करायचा. तुम्हाला ब्रॉड हवा असेल तर तुम्ही असा पसरट पण घेऊ शकतात, काहीच हरकत नाही. क्लिअर आहे. बघा इथून आता मी बरोबर असा शेप देते. सेम आता इथून पण शेप देते. बघा अगदी परफेक्ट असा माझा राऊंड शेप मला मिळालेला आहे. क्लिअर आहे. तर अशा पद्धतीने शेप कसे द्यायचे याचे सुद्धा आयडिया तुमच्याकडे असले पाहिजे. क्लिअर आहे. हा कर्व असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने कसाही शेप देऊ शकतात. जो काही बॅक पार्ट आहे, बॅक पार्ट मुंडा कट करायचा व्यवस्थित. पुढे मॅच करून घ्यायचा. हे बघा इथं हा आपला वरचा कपडा बघा, इथून हा जो काही आपला वरचा कपडा असेल हा वेगळा आहे, म्हणून डायरेक्टली इथून कट करून घ्यायचं. आणि हा जो काही राऊंड आहे हा राऊंड पण कट करायचा. हे बघा अशा पद्धतीने आपलं संपूर्ण मधुबाला ब्लाऊजचं बॅक पार्टचं ड्राफ्टिंग आणि कटिंग रेडी आहे. क्लिअर आहे सगळ्यांना. इथून आपला वेगळा कपडा अटॅच होणार आहे. चला तर आपले फ्रंट पार्टचं पण संपूर्ण ड्राफ्टिंग रेडी आहे, बघू शकता. आणि आपला बेल्ट अशा पद्धतीने मधुबाला ब्लाऊजचं ड्राफ्टिंग रेडी आहे. आणि आता स्लीवचं कटिंग कसं करायचं, स्लीवचं ड्राफ्टिंग कसं करायचं याचा पण सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. तर ज्यांना कोणाला स्लीवचे पॅटर्न कसे काढायचे हे माहिती असेल तर त्यांनी स्लीवचे पॅटर्न कसे वापरायचे याचा व्हिडिओ बघा. आणि ज्यांना कोणाला अजून स्लीवचे पॅटर्न काय कसे वापरायचे हे काहीच माहीत नाही तर त्यांनी रेग्युलरी पहिलेपासून व्हिडिओ बघा, नक्की समजेल. चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणता पॉईंट आवडला ते पण सांगा. तुम्हाला यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोणता ब्लाऊजचं कटिंग शिकायचं आहे ते पण सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कमेंट पण करा छान, आणि शेअर करायला पण विसरू नका. ज्यांना कोणाला ब्लाऊज कटिंगसाठी रेडी पेपर पॅटर्न पाहिजे असतील त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा. रेडी पेपर पॅटर्न तुम्हाला मिळून जातील. त्यानंतर चार्ट्स आणि नोट्स ज्यांना पाहिजे असतील त्यांनी पण व्हॉट्सअपला मेसेज करा. क्लिअर आहे. चला थांबू ते. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून येणाऱ्या जे काय आपल्या फ्रेंड्स वगैरे आहेत ज्यांना कोणाला खूप गरज आहे त्यांना आपल्या व्हिडिओची मदत होईल. चला तर आजचा व्हिडिओ थांबवते आणि अशा एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये लवकर भेटूया.